हाय फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेसन नंबर 44 इंट्रा स्टेट डबल जीएसटी पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आज आपण पहिल्यांदा याची डेफिनेशन पाहून घेऊया. आपली कंपनी ज्या राज्यामध्ये आहे त्या राज्यामध्ये परचेस किंवा सेल्स केलं असेल तर आणि परचेस किंवा सेल्स केलेल्या स्टॉक आयटमला एकापेक्षा जास्त जीएसटी टॅक्स रेट लागू असतील तर अशा एंट्रीला इंट्रास्टेट डबल जीएसटी एंट्री असे म्हणतात. बघा, म्हणजे तुम्हाला इथं लक्षात येईल जर हे तुम्ही एक्झाम्पल बघितलं तर की आपण जे परचेस किंवा सेल्स केले तर आपली कंपनी जशी महाराष्ट्रामध्ये आहे त्याच राज्यातून परचेस किंवा सेल्स केला असेल, म्हणजे आपली कंपनी ज्या राज्यात आहे त्या राज्यातून परचेस किंवा सेल्स केला असेल. जसं माझी कंपनी महाराष्ट्रामध्ये आहे आणि मी परचेस आणि सेल्स केलं ते कुठून केलेलं आहे? महाराष्ट्रामधूनच केलेलं आहे. पण जे स्टॉक आयटम परचेस किंवा सेल्स केले त्याला एकापेक्षा जास्त म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा 3, 4 असे कितीही टॅक्स रेट लागू झाले असतील. जसं इथं बघा, बॅडला 18% आहे, कीबोर्ड टेबलला 12% आहे. म्हणजे हे काय आले, 2 टॅक्स रेट लागू झाले, म्हणजे एकापेक्षा जास्त झाले. तर याला काय म्हणतो आपण? डबल जीएसटी. जर सगळ्याला 18, 18, 18 असतं तर आपण काय म्हटलं असतं? सिंगल जीएसटी. बरोबर. तर अशा प्रकारे काय असतात? इंट्रास्टेट डबल जीएसटीचे एक्झाम्पल असतात. तर आपण आता काय करूया, हे सोडवून बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे कसं प्रॅक्टिकली करायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा काय करायची, कंपनी तयार करायची आहे. कंपनी तयार करण्यासाठी पहिल्यांदा टॅली प्राईम सॉफ्टवेअर ओपन करूया. इथं बघा, नवीन कंपनी करण्यासाठी टॉप मेनू, कंपनी, क्रिएट. इथं नाव टाईप करून घेऊया आपण, इंट्रास्टेट डबल जीएसटी. सेम स्टेट आहे आपल्या कंपनीची घेणार आपण, सिलेक्ट करून महाराष्ट्र आहे असं. ऍक्सेप्ट, मेंटेन अकाउंट यस, मेंटेन इव्हेंटरी यस आणि ते जीएसटी यस. बाकी सगळं नो ठेवायचं आहे. स्टेट महाराष्ट्र, रजिस्ट्रेशन टाईप रेग्युलर आहे असं. आपल्या कंपनीचा जीएसटी नंबर टाईप करून घ्यायचा आहे. सेट अट डिटेल्स काय करायचं, यस. इथं टॅक्सेबल 18%, हे बाकी सगळं आहे असं ऍक्सेप्ट करून घ्यायचं आहे. त्यात बघा, जुनी कंपनी बंदसाठी टॉप मेनू, कंपनी, तर शर्ट कंपनी, जुनी कंपनी सिलेक्ट करायची. इथून जुनी कंपनी काय आले, बंद झालेली आहे. आता इथं आपण एक्झाम्पल सोडवायला घेण्यास अगोदर आपल्या इथं काय करायला लागतं, डबल जीएसटी साठी ऍक्टिव्हेशन करावं लागतं. जसं की आपण बघा, इथं वाउचर्स मध्ये आल्यानंतर परचेस किंवा सेल्सला जर बघितलं तर इथं एक परचेस नावाचं लेजर किंवा सेल्स नावाचं लेजर दिसतं. हे काय असतं, कॉमन असतं. जसं की स्टॉक आयटम खाली घेतो त्याला काय होतं, हे लेजर कॉमन लागू होतं. ते आपल्याला काय करायचे, घालून टाकायचे, बंद करायचे. इथं कॉमन लागलं नाही पाहिजे, आपल्याला प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल घ्यायचं आहे. यालाच काय म्हणतो आपण, डबल जीएसटी ऍक्टिव्हेशन. हे कसं करायचे आहे, सेम गेटवे ऑफ टॅली मध्ये यायचं, वाउचर मध्ये यायचं. वाउचर मध्ये आलं तर बघा, F12 प्रेस करायचा. F12 प्रेस केल्यानंतर सिलेक्ट कॉमन लेजर अकाउंट फॉर आयटम अलोकेशन काय करायचं, नो करायचं आहे आणि हे आहे असं ऍक्सेप्ट करून घ्यायचं आहे. बघा, तुम्ही इथलं बघू शकता, परचेसचं जे कॉमन लेजर होतं ते काय आलं इथून निघून गेलाय. जरी मी सेल्स वाउचर सिलेक्ट केला तरी सेल्सचं काय आलं, इथलं कॉमन वाउचर, कॉमन जे लेजर आहे ते निघून केलंय. इथून पुढे काय करायचं, इथून पुढं आपल्याला हे ऍक्टिव्हेशन कायमचं यश ठेवायचं आहे आणि इथून पुढे आपण प्रत्येक स्टॉक आयटमला इंडिव्हिज्युअल लेजर घ्यायचं आहे. आता बघा, इथं पार्टी नेम तयार नाही, पार्टी नेम तयार करून घेऊया. कोणाकडून खरेदी केलंय आपण, प्रणाली स्पोर्ट. इथं तयार नाहीये, क्रिएट नेम टाईप करून घेतलं, प्रणाली स्पोर्ट. अंडर ग्रुप येणार सन्ड्री क्रिएटर, स्टेट येणार महाराष्ट्र. प्रणालीचा पॅन कार्ड नंबर बघा इथं येणार, तो टाईप करून घ्यायचा. इथं रजिस्ट्रेशन टाईप रेग्युलर, जीएसटी नंबर इथे दिलेला आहे एक्झाम्पल मध्ये, तो आहे असं बघून टाईप करून घ्यायचा. सेट अट जीएसटी डिटेल्स यस, हे आहे असं ठेवायचं, यात काही बदलायची गरज नाहीये आणि सगळं आहे असं ऍक्सेप्ट करत जायचं. पार्टी नेम तयार झाले, त्याचा नेम ऑफ आयटम, पहिला स्टॉक आयटम बनवूया आपण. बॅट तयार नाहीये, अल्ट प्लस सी,
स्टॉक आयटम घ्यायचा बॅट. आता हे स्टॉक आयटमच्या ज्या स्टेप्स आहेत, कोणतं काय कुठं कसं घ्यायचं ते आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये नोटबुकमध्ये पाहिलेलं आहे, लिहून सुद्धा घेतलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला इथं दाखवलं नाहीये. हे तुम्हाला आता एंट्री करताना डायरेक्ट दाखवणार आहोत. इथं युनिट तयार नाहीये. क्रेट, नोज, नंबर, इथं घ्यायचं नोज नंबर, डेसिमल प्लेसेस 0, ऍक्सेप्ट, जीएसटी ऍप्लिकेबल, सेट अंडर जीएस डिटेल्स यस. इथं डिस्क्रिप्शन मध्ये स्टॉक आयटमचं नाव आहे असं घ्यायचं. एचएसएन कोड बघा इथे दिलेला आहे, तो टाईप करून घ्यायचा. कॅल्क्युलेशन टाईप ऑन व्हॅल्यू, टॅक्सिबिलिटी, टॅक्सेबल, याला किती पर्सेंट जीएसटी टॅक्स लागणार आहे? 18%. म्हणजे इथं टॅक्स टाईप घ्यायचं, इंटिग्रेटेड टॅक्स घ्यायचं 18%. टाईप ऑफ सप्लाय गुड्स, ऍक्सेप्ट. त्यानंतर क्वांटिटी आहे 50, रेट आहे 110 रुपये. इथं बघा आता या अमाऊंट नंतर ज्यावेळेस मी एंटर बटन प्रेस करेल त्यावेळेस काय होतं, इथं जे आपण परचेस लेजर तयार करायचो तेच लेजर काय येतं इथं विचारतं. जसं मी ते एंटर बटन प्रेस केलं बघा इथं विचारतंय पर्टिक्युलर्स. या पर्टिक्युलरचा अर्थ काय होतो, इथं जे आपला पर्टिक्युलर विचारायचं परचेस लेजर कशाचं लेजर आहे ते कोणतं आहे काय आहे तेच काय करायचं आपल्या इथं तयार करून घ्यायचं आहे. आता इथं लेजर तयार नाही मग Alt+C. आता बघा आपण काय करतोय, इंट्रास्टेट परचेस करतोय. मग लेजर काय येणार, इंट्रा स्टेट परचेस @ किती पर्सेंट टॅक्स लागणार आहे? 18%. इथं ग्रुप येणार परचेस अकाउंट. टाईप ऑफ लेजर काय घ्यायचं, नॉट ऍप्लिकेबल, जीएसटी ऍप्लिकेबल, सेट डिटेल्स यस. डिस्क्रिप्शन आणि याचे कोड स्टॉक आयटमला घेतो. आपण लेजर तयार करतो म्हणून घ्यायची गरज नाहीये. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन, इंट्रास्टेट असेल तर काय घेतो आपण, परचेस टॅक्सेबल. आणि इथं कॅल्क्युलेशन इंटिग्रेटेड टॅक्स किती घ्यायचा, 18%. का आता इथं 18% दिलेला आहे म्हणून. टाईप ऑफ सप्लाय गुड्स, ऍक्सेप्ट. त्यानंतर बघा एंटर बटन प्रेस करायचं. दुसरा स्टॉक आयटम आहे कीबोर्ड, तयार नाहीये. Alt+C, कीबोर्ड. युनिट तयार आहे, सिलेक्ट करून घ्यायचं. नोज, जीएसटी ऍप्लिकेबल, सेट डिटेल यस. डिस्क्रिप्शन टाईप करून घ्यायचं. एचएसएन कोड दिलेला आहे बघा इथं, टाईप करून घ्यायचा. कॅल्क्युलेशन टाईप ऑन व्हॅल्यू, टॅक्सिबिलिटी, टॅक्सेबल. त्यानंतर इथं टॅक्स किती लागणार याला, इथं बघा टॅक्स दिलाय 12%. मी इथं किती टाईप करून घेणार, 12%. इथं टाईप ऑफ सप्लाय गुड्स, क्वांटिटी आहे 10, रेट आहे 250. इथं ज्यावेळेस मी एंटर बटन प्रेस करेल त्यावेळेस मला पुन्हा विचारते पर्टिक्युलर. आता हे जे पर्टिक्युलर असे कोणत्या स्टॉक आयटम्स आहे, कीबोर्डचं. तेव्हा तयार केलं ते कोणते स्टॉक आयटम होतं, बॅटचं होतं. आता कीबोर्डला किती टक्के टॅक्स आहे, 12%. मग इथं लेजर तयार करून काय घेणार, तयार नाही तर Alt+C ने इंट्रास्टेट परचेस @ 12%. ग्रुप येणार परचेस अकाउंट. टाईप ऑफ लेजर नॉट ऍप्लिकेबल, जीएसटी ऍप्लिकेबल, सेट डिटेल्स यस. इथं काय येणार, परचेस टॅक्सेबल 12%. टाईप ऑफ सप्लाय गुड्स. त्यानंतर तिसरा स्टॉक आयटम आहे बघा टेबल, तयार नाहीये. Alt+C, टेबल. टाईप ऑफ सप्लाय इथं नाही, इथं विचारते काय, युनिट. युनिट काय घ्यायचं, नोज, जीएसटी ऍप्लिकेबल, सेट डिटेल्स यस. स्टॉक आयटमचं नाव टाकून घ्यायचं टेबल. त्यानंतर याचा एचएसएन कोड टाईप करून घ्यायचा. कॅल्क्युलेशन टाईप ऑन व्हॅल्यू, टॅक्सिबिलिटी काय ना टॅक्सेबल. आता याचा टॅक्स रेट किती आहे, 12%. इंटिग्रेटेड टॅक्स याचा 12%. इथं टाईप ऑफ सप्लाय गुड्स, क्वांटिटी आहे 5, रेट आहे 2000 रुपये. एंटर. आता इथं बघा इथं आपण तयार केलेलं जे लेजर आहे कुठलं ते सिलेक्ट करून घेतो. इंट्रास्टेट परचेस @ 12%. तेच काय होणार आहे, इथं लागू होणार आहे या स्टॉक आयटमला सुद्धा. जे कीबोर्डला आपण लागू केलेलं तेच टेबलला लागू होणार आहे. ते तयार केलेलं आहे म्हणून ते काय करायचं, सिलेक्ट करून घ्यायचं. जी गोष्ट किंवा जे लेजर जे स्टॉक आयटम तयार केलेला आहे तो पुन्हा तयार करायचा नाही. त्यात जर काही चेंज असेल, नवीन असेल, तो काय करायचा, तो तयार करायचा आहे. एंटर करून घेतलं. या टोटलच्या खाली आलो आहे.
आता मी काय करतोय, इंट्रा स्टेट परचेस करतोय. म्हणजे याला कोणकोणते येणार, इनपुट येईल का आउटपुट येईल, याला येणार इनपुट जीएसटी टॅक्स. इनपुट मध्ये कोणतं येणार, एक येणार सीजीएसटी आणि दुसरा येणार एचजीएसटी. मग इथे लेजर तयार नाहीये. अल्ट प्लस सी इनपुट सीजीएसटी @ किती पर्सेंट येईल. आता इथं बघा दोन टॅक्स टाईप राहिलेत. यातला पहिला टॅक्स टाईप कोणता लावला होता, 18%. मग हे 18%चं पहिल्यांदा तयार करून घ्यायचं. इथं काय येणार, 18%चे अर्ध 9%, कारण की सीजीएसटी मध्ये अर्ध जातं आणि एचजीएसटी मध्ये अर्धा टॅक्स जातो. इथं अंडर ग्रुप घ्यायचा, ड्युटीज अँड टॅक्सेस, टॅक्स टाईप ड्युटी, टॅक्स ऑफ ड्युटी जीएसटी, सेंटर टॅक्स 9%, नॉर्मल राउंडिंग. बघा त्यात दुसरं स्टॉक आयटम लेजर, दुसरं लेजर तयार करून घ्यायचं. इनपुट एसजीएसटी @9%, अंडर ड्युटीज अँड टॅक्सेस जीएसटी, स्टेट टॅक्स 9%, नॉर्मल राउंडिंग. आता बघा या पहिल्या 18%चं आपण दोन्ही लेजर तयार करून घेतले आहेत. आता हे जे आहेत इथं खाली 12% दोन स्टॉक आयटम लावलेत. या दोन्हीसाठी पण आता काय करायची, 6% इथं लेजर पुन्हा तयार करून घ्यायची. तयार नाहीये लेजर, मग काय करायचं, अल्ट प्लस सी, नाव द्यायचं इनपुट सीजीएसटी @6%, ड्युटीज अँड टॅक्सेस जीएसटी, सेंटर टॅक्स 6%, नॉर्मल राउंडिंग. नंतर इनपुट एसजीएसटी @6%, अंडर ड्युटीज अँड टॅक्सेस टाईप ड्युटी जीएसटी, स्टेट टॅक्स 6%, नॉर्मल राउंडिंग. अशा प्रकारे आपण काय घेतले, दोन्ही ह्या जे टाईपचे आहेत जीएसटी त्यांचे इथे लेजर जे इनपुट जीएसटीचे आहेत ते घेतले आहेत. जेवढे जीएसटी टाईप दिले असतील टॅक्सचे टाईप, तेवढे सगळ्यांचे काय करायचे, तर जीएसटीचे लेजर घ्यायचे आहेत. त्यानंतर एंट्री काय करायची, ऍक्सेप्ट करायची आहे. आता आपल्याला काय करायचे आहे, सेलची एंट्री करायची आहे. सेल सब्जेक्ट सिलेक्ट करायचा. पार्टी नेम तयार नाहीये, प्रियंका स्पोर्ट तयार करून घेण्यासाठी काय करायचं, क्रिएट, नाव टाईप करायचं प्रियंका पोर्ट, अंडर ग्रुप सनडे डेटर्स इथं आहे असं ठेवायचं. पॅन कार्ड नंबर इथं दिलेला आहे बघा, तो काय करायचं बघून टाईप करायचा. रजिस्टर टाईप रेग्युलर, जीएसटी नंबर टाईप करून घ्यायचा. सेट अल्टर जीएसटी डिटेल्स काय करायचं, यस हे आहे असं ठेवायचं आहे, यात बदलायची काही गरज नाहीये. हे सगळं आहे असं ऍक्सेप्ट करायचं. आता पहिला स्टॉक आयटम काय आहे, बॅट, तो विकायचा आपल्याला. सिलेक्ट करून घ्यायचं, बॅट सिलेक्ट केला. क्वांटिटी आहे 30, रेट आहे 150 रुपये. याला जीएसटी लागतोय 18%. आता बघा इथं एंटर बटन प्रेस केल्यानंतर सेम इथं जे सेल्स लेजर होतं ते आपण काय केलं, डबल जीएसटी ऍक्टिव्हेशन केल्यामुळे गेलेलं आहे. इथं एंटर बटन प्रेस केलं की ते पर्टिक्युलर स्टॉक आयटमला काय करणार तर विचारणार आहे. ते तयार नाहीये, मग अल्ट प्लस सी, इथं इंट्रा स्टेट सेल्स @ किती आहे पहिला स्टॉक आयटम रेट 18%. अंडर ग्रुप कुठला येणार, सेल्स अकाउंट, टाइप ऑफ लेजर नॉट ऍप्लिकेबल, जीएसटी ऍप्लिकेबल, सेट अल्टर जी डेट्स काय करायचं, यस. स्टॉक आयटम नाही, लेजर बनवते हे ब्लँक सोडायचं. नेचर ट्रान्झॅक्शन काय घ्यायचं, सेल्स टॅक्सेबल किती पैसे येणार 18%. टाइप ऑफ सप्लाय गुड्स. त्याचा दुसरा स्टॉक आयटम आहे कीबोर्ड, क्वांटिटी आहे 5, रेट आहे 300. तर याला टॅक्स टाईप किती आहे 12%. मग जे तयार नाही मग तयार करून घ्यायचं, अल्ट प्लस सी, इंट्रा स्टेट सेल्स @12%. इथं ग्रुप येणार सेल्स अकाउंट, टाइप ऑफ लेजर नॉट ऍप्लिकेबल, जीएसटी ऍप्लिकेबल, सेट अल्टर डिटेल्स यस. इथं सेल्स टॅक्सेबल, इथं 12% टाईप करून घ्यायचं. टाइप ऑफ सप्लाय गुड्स.
त्यानंतर तिसरा स्टॉक आयटम आहे टेबल. सिलेक्ट करून घ्यायचा. 2 क्वांटिटी आहे. रेट आहे 2500. याला पण किती टक्के लागलेला आहे 12%. जे आता आपण तयार केलेला आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा. सेल्स इंटरेस्टेड सेल्स ऍट रेट 12%. इथे मी टोटलच्या खाली आलेलो आहे. आता या सेल्सला काय लागणार आहे आउटपुट जीएसटी. कोणकोणते टाइप्स लागणार आहे सीजीएसटी आणि एसजीएसटी. या 2 टाइपचं काय होणार लागणार आहेत. पहिला तयार करून घेऊया. अल्ट सी आउटपुट सीजीएसटी ऍट रेट. बघा आता पहिला स्टॉक आयटम काय आहे त्याला 18% लावला म्हणजे इथे किती येणार 9%. अंडर ग्रुप घ्यायचा. ड्युटीज अँड टॅक्सेस. टाइप ऑफ ड्युटी जीएसटी. टॅक्स टाइप सेंटर टॅक्स. पर्सेंटेज 9%. इथं काय येणार नॉर्मल राउंडिंग. इथं बघा बाय डिफॉल्ट आलेलं आहे म्हणजे आपलं बरोबर आहे. त्यानंतर दुसरं जे तयार करून घ्यायचं आउटपुट एसजीएसटी ऍट द रेट 9%. सेम अंडर ग्रुप ड्युटी अँड टॅक्सेस. ड्युटी टाइप जीएसटी. टॅक्स टाइप स्टेट टॅक्स. पर्सेंटेज ऑफ कॅल्क्युलेशन 9%. राउंडिंग मेथड नॉर्मल राउंडिंग. ऍक्सेप्ट. आता या पहिल्या स्टॉक आयटमला लागल्या पहिल्या जीएस टाइपचं झालेलं आहे. आता या दुसऱ्या जीएस टाइपचे काय करायचं आपल्याला लेजर आउटपुट टॅक्स जीएसटीचे बनवायचे आहेत. मग इथं अल्ट प्लस सी तयार करून घ्यायचं. अल्ट प्लस सी आउटपुट सीजीएसटी ऍट द रेट 12% लागला त्याचा अर्थ किती होणार 6%. ड्युटीज अँड टॅक्सेस जीएसटी. इथे येणार सेंटर टॅक्स 6%. नॉर्मल राउंडिंग. ऍक्सेप्ट. त्यानंतर शेवटचा अल्ट सी लेजर नाव टाइप करून घेतलं आहे. आउटपुट एसजीएसटी ऍट द रेट 6%. इथं ग्रुप येणार ड्युटीज अँड टॅक्सेस. टाइप ऑफ ड्युटी टॅक्स येणार जीएसटी. टॅक्स टाइप येणार इथं स्टेट टॅक्स. पर्सेंटेज ऑफ कॅल्क्युलेशन किती येणार इथं 6%. नॉर्मल राउंडिंग. ऍक्सेप्ट. अशा प्रकारे आपण काय केलं इथं सेलची एंट्री बनवली आहे. ही एंट्री इथं आपल्याला ऍक्सेप्ट करायची आहे. अशा प्रकारे आपण इंट्रास्टेट सिंगल जीएसटीच्या एंट्रीज आजच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहे. थँक्यू. या व्हिडिओबद्दल किंवा टॅली प्राईम कोर्स बद्दल तुम्हाला काही शंका असेल अडचण असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. त्याचं उत्तर मी नक्की देईन. तसेच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.